दरम्यान आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। पाहूयात। आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात, सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ। या ठिकाणी विविध पक्षाचे नेते होते, त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत। एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या, सत्तारूढ असो विरोधी असो, सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी, दुटप्पी भूमिका ठेवू नये, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरती महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं शासन निर्णय काढू नये असा ओबीसी नेत्यांचा सूर पाहायला मिळाला। सरकारनं हा निर्णय काढला तर ओबीसींचं खूप मोठं नुकसान होईल, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देणंही थांबावं अशा प्रकारची भूमिका आहे ती काही ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। तर आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीकास्त्र डागलले। लातूरमधील भव्य रॅलीनंतर जरांगेंनी गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। गिरीश महाजन यांना जामनेरमधूनच पाडू असा इशाराच थेट जरांगेंनी दिलाय, तर छगन भुजबळांवरही जरांगेंनी घणाघाती टीका केली आहे। दुसरीकडे बीडचे पालकमंत्री हे सगळ्यात जास्त जातीयवादी असल्याचा हल्लाबोल देखील यावेळेस जरांगे पाटलांनी केला। आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलं त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। गिरीश महाजन साहेब, तुम्ही किती डाव टाका, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप आहे, मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा। तुम्हाला 4 बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागले? तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची, पण तुम्हाला एक ध्यानात नाही। जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, ते शेवटी मराठे तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही। माया मराठ्यांचं वाटोळं करायला जे जाईल त्याचा कार्यक्रम मी 100% लावणार म्हणजे लावणार। काय नाही येते छगन भुजबळ तोही तू का म्हशीला पेलेला आहे का काय? तोही नाकलीची का भेट झालती का नव्हती? कट्टा दुकानात बंद होता अक्कल वाटतानी। आईचं बदल डोक्याच यार, ते काय करावं ह्याची तरी अक्कल पाहिजे राव। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली। तरीही सांगतो बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार। हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही। आम्ही नाही जातीवाद केला। 5 पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं। तर मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत।
या शांतता रॅलीची तयारी आता पूर्ण झाली आहे। या रॅलीत जवळपास 3 लाख मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील। दरम्यान या रॅलीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता धाराशिव शहर, सोलापूर, तुळजापूर तसंच लातूर रस्त्यावर वाहतूक मार्गामध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी धाराशिवमधील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव 3 ते 3.5 लाखाचा अंदाज आहे आमचा की या ठिकाणी जमा होतील आणि या रॅलीमध्ये 2000 स्वयंसेवकाचं काम करत आहेत, 1000 महिला आहेत सेपरेट त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पूर्ण शहरामधून चौकामध्ये महामानवाच्या चौकामध्ये दादांच्या हस्ते त्या समाज बांधवाचा सत्कार होणार आहे। तिथून शांतता रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तिची इथं मग या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे दादा। तर पुढे एक मोठी बातमी समोर येते ती